नावात काय आहे असं शेक्सपियरने विचारलं होतं, नाटककार शेक्सपियरने विचारलं होतं. पण आता जी बातमी आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत ती पाहून नावातच सारं काही आहे असं तुम्हालाही वाटेल. बातमी आहे छत्रपती संभाजीनगरमधली. केवळ नावातल्या साधर्म्यामुळे एका तरुणाला परदेशात नोकरी गमवावी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आकाश सुनील पवार हा पुण्यातल्या एका खासगी कंपनीत नोकरी करतो. त्याला कंपनीकडून तुला परदेशात जायचं आणि 1 महिन्यात पासपोर्ट जमा कर असं सांगण्यात आलं. आकाशनं तात्काळ पासपोर्टसाठी अर्ज केला आणि पासपोर्टही आला. पण त्याचं व्हेरिफिकेशन करण्यासाठी तो आणि त्याचे वडील संभाजीनगर शहरातल्या पुंडलिक नगर पोलीस ठाण्यात पोहोचले आणि त्यावेळी त्याला धक्काच बसला. आकाशवर अहमदनगर जिल्ह्यात बलात्कार आणि इतर कलमांतर्गत गुन्हे दाखल असल्याचं पोलिसांनी सांगितलं. त्यावेळी आकाश आणि त्याच्या वडिलांच्या पायाखालची जमीन सरकली. पण आपण असं काही केलं नाही यावर आकाश ठाम होता. पोलिसांनी अधिक तपास केल्यावर लक्षात आलं की आकाश सुनील पवार याच नावाच्या महाराष्ट्रात आणखी 2 व्यक्ती आहेत आणि त्या दोघांवर नगर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी पासपोर्ट व्हेरिफिकेशन करायला गेलेल्या आकाशला संबंधित पोलीस ठाण्यात जाऊन एनओसी आणण्यास सांगितलं आणि तसं नाही केल्यास आम्ही ईमेलद्वारे व्हेरिफिकेशन मागू असा पर्याय दिला. या साऱ्यात वेळ जाऊन आकाशची परदेशातली नोकरी जाते की काय अशी भीती निर्माण झाली आहे. आकाशच्या वडिलांशी संवाद साधलाय प्रतिनिधी कृष्णा केंडे यांनी. काय तुमचा अनुभव आहे? सर, माझा मुलगा पुण्यामध्ये प्रायव्हेट कंपनीमध्ये जॉब करतोय. त्याला कंपनीकडनं सांगण्यात आलं की 1 महिन्याच्या आतमध्ये पासपोर्ट काढून घे, तुम्हाला आम्ही परदेशात जाण्याची संधी देऊ. त्यासाठी आम्ही अप्लाय केला पासपोर्टसाठी अप्लाय केल्यानंतर आमचं पासपोर्ट पण आलं आणि पासपोर्ट आल्यानंतर आम्ही व्हेरिफिकेशनसाठी पुंडलिक नगरच्या पोलीस स्टेशनमध्ये आलो. त्या ठिकाणी आम्ही साहेबाला भेटलो. साहेबांनी आमच्याकडून फॉर्म वगैरे सर्व भरून घेतलं आणि फॉर्म भरून घेतल्यानंतर त्यांनी आम्हाला एक कागद दिला आणि त्यांनी सांगितलं की तुमच्या मुलासारखे मुलांचे नाव जे नाव आहे तेच त्याचसारखे नावं आहेत म्हणून दुसऱ्या ठिकाणी सुद्धा आहेत. त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत, बलात्काराचा गुन्हा दाखल आहे म्हणून तुम्हाला हे ऐकल्यावर काय झालं तुम्हाला? सर एकदम शॉक बसला. कारण माझा मुलगा वास्तविक पुण्याला राहतो आणि त्याच्या विरोधामध्ये नगरमध्ये गुन्हे कसं काय दाखल झाले हे ऐकून मला एक शॉक बसला. आणि माझा मुलगा मला कसा आहे हे मला स्वतःला माहीत आहे. त्याच्यावर असे गुन्हे असू शकत नाही हे मला 100% खात्री होती. तरी पण मी त्या ठिकाणी गेलो आणि मग साहेबाला सांगितलं की सर असं होऊ शकत नाही. तरी साहेबांनी मला सांगितलं की सर आम्हाला प्रोसिजर पूर्ण करावं लागेल, तुमच्या मुलाचा आयडेंटिटी कार्ड वगैरे जे आहे ते त्या पोलीस स्टेशनला आम्हाला मेल करावं लागेल आणि तिथून मेल आल्यानंतर आम्ही तुमचा विचार करू. आणि ह्याच्यात किती दिवस गेलेत आता तुमच्या ह्या सगळ्या प्रक्रिया? 3-4 दिवस झाले सर. 3-4 दिवसापासून येत हो. बरं, आता किती दिवस राहिलेत त्याला परदेशात जायला त्याच्या ह्याच्यानुसार? सर आता हे पासपोर्ट आल्यानंतर व्हेरिफिकेशन झाल्यानंतर कंपनी त्यांचा विजा काढणार, मग त्या विजासाठी वेळ लागेल पुन्हा. त्यामुळे असं जर हे लवकर मिळालं नाही तर मुलाची परदेशात जाण्याची संधी चुकू शकते. परदेशात जाण्याची ते संधी होऊ शकते सर याच्यामुळे. बरं, दुसरं काय नाही, फक्त नाव सारखे आहेत. हो, नाव मुलाचं नाव काय? आकाश सुनील पवार. किती आहेत आकाश सुनील पवार असे? 3 नाव सांगितले सर. मी बी फार्मा ग्रॅज्युएट आहे. मी MBA पोस्ट ग्रॅज्युएट आहे. मी पुण्याला शिक्षण घेतलं. मला कधीही कोणत्याही प्रकारे अडचण आली नाही. तर माझ्यावर कोणतीच केस नाही आणि फक्त जर कोणत्या नावावर एक नाव सेम असल्यामुळे जर मला माझी प्रोसिजर लांबत आहे हे मला योग्य वाटत नाही. आणि ह्या पोलिसांनी माझ्यासाठी मग मला ते बोलले की आपल्याला वेळ लागेल, 1 आठवडा 2 आठवडे हा असा वेळ लागेल. आता यात माझी काय चूक आहे? सध्या किरकोळ बाजारात भाज्या चांगल्याच कडाडल्या आहेत. 160 रुपये किलोनं मिळणारा हिरवा वाटाणा तब्बल 240 रुपये किलो, तर गवार आणि फरसबी